नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पण मनीषाकडे पाहून असं वाटायचं की तिला तुमचं गुपित ठाऊक आहे. ती आपल्या डोळ्यात नाही, थेट मनात बघतीये. जे विजलंय त्याला हवा घालू नकोस. पुन्हा ठिणगी उडाली तर प्रॉब्लेम होईल. अभिमान काही बोलला तरी त्याच्या शब्दावर कोर्ट विश्वास ठेवेल? अजिबात नाही. तो तुझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो म्हणून आम्हाला गोष्टी कळतात तरी. त्यामुळे तू प्लीज तयारीला लाग. मी ह्या सगळ्या तयारीला लागलोय सुद्धा. घ्या. मी काय म्हणते, बोल. बाबांवरचा राग अजून गेला नाही का तुमचा? तुला कोणी सांगितलं मी बाबांवर रागावलोय म्हणून? एवढं कळत नाही होय मला. यावेळेला ते आल्यापासून तुम्ही टाळताय त्यांच्याशी बोलणं. कसं आहे ना वसुधा, प्रिया जर चुकीचं वागली तर तिला मी ओरडू शकतो. बाबांचं मी काय करू सांग? अहो पण बाबांनी काय चूक केली आहे? तुला सगळं माहिती आहे, का मला पुन्हा पुन्हा बोलायला लावतेस? अहो बाबांना त्या मुलाबद्दल जे काही वाटतं ते त्यांचं मत आहे ना. आता आपण तो कोण आहे? तो माझ्याशी कसा वागला हे बाबांना पूर्णपणे माहिती आहे. तरी सुद्धा अहो हो पण काय ना वसुधा, मी बाबांवर चिडलो नाही. माझी चीड आहे ती परिस्थितीवरती आहे. बरं माझं सोड. बाळाचा ज्याने खून केला तो या विक्रांत भोसलेचा जिवलग मित्र आहे. हा विक्रांत भोसले त्याला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे उघड आहे. आणि तरीही हा माणूस राजरोसपणे वाड्यावरती जातो, बाबांशी गप्पा मारतो, वसईहून त्याने मुंबईला सोडायला येतो. कधी कधी वसुधा मला या सगळ्या गोष्टींना हसू येतं. आपण तरी तुम्ही बाबांशी बोलणं टाकू नका. आधीच कुसुमवंशही त्यांच्याशी फटकून वागतात आणि आता तुम्ही. कळलं मला, तसं काहीही होणार नाही. तू काळजी करू नकोस. स्वप्नीलला हे कळलं ते एका अर्थाने बरंच झालं प्रिया. अशा गोष्टी फार काळ मनात लपवून ठेवायच्या नसतात. चांगलं नसतं ते. मला तर काही कळतच नाहीये. उगाच ना नको नको त्या गोष्टी मला येऊन चिकटतात. आणि मी त्यांच्या मागे जावं तर त्या ऑलरेडी 500 किलोमीटर लांब गेलेल्या असतात. कंटाळा आलाय खरंच. प्रिया, आत्ताच त्याच्या आयुष्यात खूप मोठी घटना घडली. थोडा वेळ दे त्याला. तू तुझ्या मनातलं त्याला सांगितलंयस ना. आता कदाचित तो तुझ्याबद्दल वेगळा विचार करेल. आणि मला त्याने तो करायला नको असेल तर? म्हणजे
मी या गोष्टी अजून स्वतःशीच मान्य केलेल्या नाही आहेत शुभ्रा. स्वप्नीलवर माझं प्रेम आहे का नाही मला खरंच माहीत नाही. कोणी एकेकाळी मी त्याच्यावर प्रेम केलं, या भावनेच्याच प्रेमात मी जास्त आहे. स्वप्नील आणि क्षिप्रा मेड फॉर इच अदर होते. क्षिप्राने खूप शेअर केलं माझ्याबरोबर स्वप्नील आणि तिच्याबद्दल. आणि ते सगळं इतकं छान, इतकं प्युअर आहे की मी स्वतःला त्या ठिकाणी इमॅजिन करणं मला ते पाप वाटतं. प्रिया, क्षिप्राच्या मृत्यूला तू जबाबदार नाही आहेस. आहे. कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे. प्लीज प्रिया, नको असा विचार करूस. तुला हे असं वाटतंय म्हणून तू तुझं स्वप्नीलवरचं प्रेम नाकारतेस. कळतंय का तुला? मी प्रेम नाकारत नाहीये. मी स्वप्नीलवर प्रेम केलं मनापासून, पण आता करते की नाही मला खरंच ठाऊक नाही. तसं जरी असेल तरी चांगलंच आहे. तुमच्या दोघांसाठी ते मैत्रीचं नातं आहे, ते तोडण्याची काहीच गरज नाही आहे. कदाचित हेच नातं नव्याने उमलून. नाही, ते शक्य नाही. म्हणजे स्वप्नीलशी मैत्री करण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, उलट ती गरज आहे माझी. पण त्यातून नवीन काही उमलणार नाही. कारण नाही, काही नाही. प्रिया, का लपवतेस? मी कुठे काय लपवतेय? तुझ्या मनात वेगळं काहीतरी चाललंय. कोणी दुसरा मुलगा आहे? कोण आहे तो? सांग ना प्रिया. नको ग. हे मी अजून स्वतःशीच मान्य केलेलं नाहीये की मला त्याच्याविषयी काहीतरी वाटतं. आणि अशा काही फिलिंग्ज असतीलच, तरी सुद्धा त्या बेसलेसच ठरणार आहेत. कारण हे जुळवून येणं खूप कठीण आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. खूप आम्ही लहान असताना विष्णू काका नेहमी सांगायचा, संध्याकाळच्या वेळी सापाचं नाव घेऊ नये, तो खरोखरच येतो. तसंच आहे. म्हणूनच मी गप्प राहिलेलंच बरं. कदाचित मनात उमलणाऱ्या ह्या भावना मरून जातील आपोआप. And I'll be happy. Maybe.
बाबा, काही हवंय का? कसला एवढा विचार करताय? त्याच गोष्टीचा, ज्या गोष्टीचा तू सतत विचार करत असतेस आणि दाखवतही नाहीस. वसुधा, आपल्या घरात झालेले छोटेसे मतभेद हळूहळू उग्र रूप धारण करतात. हे आपल्या घराला काही नवीन नाही. आणि मग ते मतभेद लवकर संपावेत म्हणून तुझी होणारी तारेवरची कसरत मला ठाऊक नाही का? आताही पुन्हा तेच झालंय. दोन व्यक्तींच्या भांडणात दोघांशीही सख्य राखणाऱ्याची जी दैना होते तीच तुझी झालीये. बाबा, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. मग तुमच्या हेही लक्षात आलं असेल की मधूच्या रागाचं खरं कारण इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. बाबा, यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. यांच्या रागाचं कारणही तुम्हाला माहिती आहे. का त्या माणसाला जवळ करताय तुम्ही? आपल्याला वाटतो तितका वाईट माणूस नाहीये तो. बाबा, त्याने यांचा एवढा मोठा वसुधा, आपण एकमेकांशी घरात भांडतो, बोचरे अपमान करतो, एकमेकांचं तोंडही न बघण्याची शपथ घेतो आणि कालांतराने सगळं विसरून एकमेकांना माफही करतो. बाबा, पूनम ही आपली आहे नाही का? आपलं आणि तिचं नातं आहे. पण प्रश्न अपमानाचा असेल तर माफीच्या बाबतीत परका आणि आपला हा दुजा भाव का? शेवटी माणुसकी हे सुद्धा एक महत्वाचं नातं असतं वसुधा. श्रीराम श्रीराम. अरे बाबा, झोपायला चला, रात्र झाली. मधू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बाबा, खरंच खूप उशीर झालाय. ज्या अर्थी तू मला बोलवायला आलायस त्या अर्थी उशीर झालेला नाहीये. आणि आपण आता नाही बोललो तर मात्र नक्की उशीर झालेला असेल. बाबा, एक गोष्ट मला कळत नाही. कळेल कळेल. मला एक सांग मधू, तुझ्या वर्गातला एखादा मुलगा जो कोणाच्याही अध्यात्मध्यात नाहीये, अचानक तो चुकीचं वागला, त्यांनी कोणाला तरी मारलं आणि त्या तासाच्या शिक्षकानं त्याचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता त्या विद्यार्थ्याला वर्षभर वर्गाच्या बाहेर ठेवलं.
त्यामुळे तो विद्यार्थी त्या विषयात नापास झाला, तर तू त्या विद्यार्थ्याला काय शिक्षा करशील? मी त्या विद्यार्थ्याला शिक्षा का करेन बाबा? करायची झाली शिक्षा तर मी त्या शिक्षकाला करीन ना, ज्याने विद्यार्थ्याचं म्हणणंही ऐकून घेतलं नाही. पण मुलगा चुकलेला आहे आणि शिक्षा करणं हा शिक्षकाचा अधिकार आहे. पण त्या अधिकारापेक्षा त्या मुलाचं म्हणणं ऐकून घेणं ते शिक्षकाचं पहिलं कर्तव्य होतं बाबा. मग शिक्षकानं काय करायला हवं? म्हणजे मला असं वाटतं त्या विद्यार्थ्याला त्यांनी वर्षभर वर्गाच्या बाहेर उभं करण्यापेक्षा त्याचं म्हणणं काय हे ऐकून घ्यायचं. चुकलं असं वाटलं तर त्याला सॉरी म्हणायला सांगायचं ना. मला वाटतं हे चाललं असतं. त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणं हे जास्त महत्वाचं आहे बाबा. शिक्षा करायची झाली तर ती त्या शरीराला करू नये, मनाला करावी, या ठाम मताच आहे मी. तशी त्या विद्यार्थ्याच्या मनाला झाली असेल तर झाली असेल तर मग काय, त्या शिक्षकाने विद्यार्थ्याला लगेच प्रेमाने शिकवायला सुरुवात करायला हरकत नव्हती. तो विद्यार्थी तसा का वागला याच्या मागे काहीतरी डेफिनेटली काहीतरी कारण असलंच पाहिजे ना. माणूस म्हणून तो तसा वाईट नसेलही कदाचित. आणि काय असतं बाबा, तुम्ही मला इतक्या रात्री हे सगळं का समजावून सांगताय? कारण तसं झालंय. कुठे? आपल्या शास्त्री क्लासेस मध्ये नव्हे, आपल्या शास्त्री कुटुंबात. तो शिक्षक आहे मधुसूदन शास्त्री आणि तो चुकलेला विद्यार्थी आहे इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. एक पोलीस म्हणून तो जसा वागला तशी त्यावेळी परिस्थिती असेल, नाही का? पण म्हणून तो माणूस म्हणून वाईट नसूही शकेल, नाही का? मग इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेला माफी मागण्याची एक संधी देण्याबाबत काय म्हणणंय शास्त्री सरांचं? तो मित्र म्हणून तसा नसेलही. माफी मागायचीच असेल तर काय हरकत काय नाही, प्रॉब्लेम काय नाही. पण बाबा एका अटीवर, मी आता झोपायला चला उशीर झाला. आता मला शांत झोप लागेल. चला. श्रीराम श्रीराम. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. मी येऊन जातो थोड्या वेळाने. त्याची काहीच गरज नाही आहे. मला तुमच्या शुभेच्छा मिळाल्यात. नाही, एक गुड न्यूज होती, ती शेअर करायची होती. ती ऐकल्यावर कदाचित. कोणती? सुलेखाला पुण्याच्या घरी लपवून ठेवण्याचा प्लॅन चांगला होता तुझा. आम्ही तिथेही पोचलो. सुलेखा सापडली नाही, पण तिथे आम्हाला अशी एक गोष्ट सापडली
जिच्यामुळे तीही सापडेल, खूप लवकर सापडेल. कोणती गोष्ट? वेट अँड वॉच. विक्रांत, हॅव अ व्हेरी थॉटफुल अँड अ वंडरफुल बर्थडे. बाय.